राजकीय चर्चा होतीये असंही कळतंय, आपली प्रतिक्रिया. आता दोन राजकीय नेते भेटले तर राजकीय विषय निघणारच, हे स्वाभाविक आहे. पण महाराष्ट्राची एक संस्कृती पूर्वापार राहिलेली आहे की जरी करता दोन वेगळे पक्ष असले तरी पक्षाच्या पलीकडे जाऊन आपले व्यक्तिगत मैत्रीचे संबंध जपणं ही महाराष्ट्राची स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासूनची ती एक पूर्वपीठिका राहिली आहे. राहिला प्रश्न, आता महानगरपालिकेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, तर त्याच्यामुळे प्रत्येक भेटीला पण राजकारणाशी जोडणं काही योग्य ठरणार नाही. पण ही गोष्ट मी स्वीकारतो की दोन राजकीय नेते भेटल्याच्या नंतर काही ना काही राजकारणाचे विषय निघत असतात. पण नेमके भेटीचं काय कारण, काय मुद्दे, काय अजेंडा, या बाबतीत पूर्णपणे स्पष्टता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच देऊ शकतील, स्वतः माननीय राजसाहेब ठाकरे देऊ शकतील, त्याबाबत बोलता येणार नाही. पण राहिला प्रश्न, आपण वारंवार म्हणतात की मनसे आणि उबाटा यांची युती होईल का? मनसेनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्ववादी विचार स्वीकारलेत आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिलेत. जे बाळासाहेबांचे दुश्मन आहेत काँग्रेसवाले, त्यांना ते गळाभेट करतायत. तर त्याच्यामुळे ते मनसेच्या कार्यकर्त्यांना, मतदारांना रुचेल का? नाही रुचणार. आणि उभाटाचे 90% लोक आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले, हे मान्य करावं लागेल. आता उरलेले 10% लोक उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला मिठी मारले म्हणून ते देखील मनसेबरोबर युती झाली तर मनसेच जातील. एक स्वाभाविक आहे ना. त्यामुळे चर्चेसाठी ठीक आहे, काही लोक बॅनर लावतात, माध्यमांमध्ये चर्चा होते. पण मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे की जोपर्यंत उद्धव ठाकरे काँग्रेसला सोबत मिळवलेला हात सोडत नाहीत आणि हिंदुत्ववादी विचार पुन्हा त्या विचारांवर येत नाहीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या, तोपर्यंत ह्या चर्चा केवळ चर्चाच राहतील, या तथ्य काही निघणार नाही. पण राम कदमजी, यामध्ये असं आहे की ठाकरेंच्या सेनेचे पहिल्या फळीतले नेते किंवा मनसेचे पहिल्या फळीतले नेते एकमेकांना भेटून युतीच्या चर्चा करताना दिसतात, सकारात्मकता दाखवतात. पण दुसरीकडे मात्र तुमची अशी इच्छा नाहीये का, किंवा भाजपची अशी इच्छा नाहीये का की ही युती व्हावी? नाही, आमच्या इच्छेचा काय संबंध आहे? दोन स्वतंत्र पक्ष आहेत. मी तुम्हाला सांगितलं की मी प्रवक्ता म्हणून भूमिका मांडत नाहीये. एक कार्यकर्ता या रूपानं पाहताना उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आले, त्यांनी पाकिस्तानचे झेंडे नाचवले. कुठल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना किंवा राजसाहेबांना हे आवडणार आहे का? नाही आवडणार. उठल्या सुटल्या दररोज सकाळी राहुल गांधीचं कौतुक करतात, हे माननीय राजसाहेबांना आवडणार आहे का? नाही आवडणार. तर त्याच्यामुळे जोपर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा मूळ हिंदुत्ववादी विचार बोलण्यापुरता नाही, कृतीतून तो उद्धव ठाकरे आणि कंपनी आणत नाही, तोपर्यंत हे कसे काय दोघे लोक हात मिळवतील? आणि मिळवला तर मतदार कसं काय ते स्वीकारेल? पण गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंची जरी आपण वक्तव्य पाहिली, ती सुद्धा काहीशी विद्यमान सरकारच्या विरोधात असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसरीकडे ठाकरे कुटुंबातले, ठाकरे बंधूंमधले स्नेहबंध मात्र खूप घट्ट होताना दिसत आहेत. मग ते कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं असू दे किंवा मग मनमोकळ्या गप्पा मारताना दिसणं असू दे. नाही, आता त्यांचं नातं आहे त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमाचं भेटणारच. मुळामध्ये आपल्याला हे मान्यच करावं लागेल की कोणताही पक्ष हा एका राजकीय विचारावर चालत असतो. आता ह्या दोन्ही पक्षांचे राजकीय विचार पूर्णपणे वेगळे आहेत. मनसेचा विचार हा हिंदुत्ववादी आहे आणि उद्धव ठाकरेंचा विचार तुम्ही पाहिलाय लोकसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने कोणाला कुरवाळत होते. तर त्याच्यामुळे जोपर्यंत राजकीय विचारामध्ये एक वाक्यता येत नाही, एक मत होत नाही, तोपर्यंत युती कशी होईल? आणि त्यांना राहुल गांधीचा हात तर सोडावा लागेल, बाळासाहेबांच्या विचारावर यावं तर लागेल. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत 90% लोक का गेले हो? त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेला आणि उरले सुरलेले जायच्या तयारीत आहेत. जर उद्या माननीय राजसाहेबांसोबत जर उभाटा गेली तर राजसाहेबांचा स्वतःचा करिश्मा, त्यांचं वक्तृत्व, त्यांची शैली, त्या प्रभावाखाली उरले सुरलेले उभाटाचे मनसे जॉईन करतील भविष्यात. तर तो धोका सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब स्वीकारतील असं कार्यकर्ता म्हणून मला वाटत नाही. पण दोन स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत, त्यांनी त्यांचे निर्णय घ्यायचे. पण मुंबई महापालिकेवर मात्र आमचा महायुतीचा झेंडा कामाच्या ताकदीवर आम्ही फडकावू. ठीक आहे.
राम कदमजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येणार अशी वातावरण निर्मिती झाली असतानाच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. त्यामुळे ही वातावरण निर्मिती वाट